नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। 18 फेब्रुवारी या दिवशी राज्यस्तरीय वनहक्क संघटनेने काम बंद आंदोलन पुकारलेले आहे। तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व वनहक्क कर्मचारी यांनी आजपासून काम बंद आंदोलनाचं घोषणा केलेली आहे। तरी राज्य शासनाच्या वतीनं आमच्या न्याय मागण्या आहे। तरी मागण्या अशा आहे की आमचा पगारवाढ 2018 पासून पगारवाढ, शासनाच्या विविध सुविधा यामध्ये कोणत्याही प्रकारचा आमच्याकडे शासनास्तरावरून कोणतंही लक्ष आमच्याकडे केंद्रित झालेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व वनहक्क कर्मचारी, व्यवस्थापक, सहाय्यक, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक यांनी संप पुकारलेला आहे। तरी हा संप बेमुदत चालू राहील। जिल्हाधिकारी, आदिवासी आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे। तरी TRTI पुणे सचिव आदिवासी विकास, राज्यपाल महोदय यांना सुद्धा आम्ही निवेदनं या ठिकाणी दिलेली आहे। 2018 पासून आमचे मानधन वाढ झालेली नाही आहे। एवढे कमी मानधन वाढीमध्ये आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होणं हे खूपच कठीण बाब झालेली आहे। यामुळे आम्ही पुढे काय करायचं, कसं करायचं याकरिता शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आमचे मानधन वाढ करून देण्यात यावी। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे अधिनियम 2006 हा एक केंद्र सरकार पुरस्कृत कायदा आहे आणि राज्यातील आमच्या महाराष्ट्र राज्यातील जे काही वनहक्क कर्मचारी आहेत त्याच्यावरती एकदम जबाबदारीचे कामं ते करतात। वेळोवेळी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना जे मेहनत करतात त्या मेहनतीच्या मोबदल्यात सरकार कोणत्याच प्रकारची त्यांना मदत करत नाही। पाहिजे त्या पद्धतीचं मानधनसुद्धा मिळत नाही। त्यामुळं त्यांनी जो आजपासून बंद पुकारलेला आहे, सदर यांच्या बंद पपुकारलेल्या आंदोलनाला मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा घोषित करून यांच्या मागण्यासाठी आम्ही आंदोलनाची भूमिका बी भविष्यात घेऊ शकतो अशा पद्धतीचा पाठिंबा मी आज घोषित करून दिलो। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।